हिंदीमध्ये जेन्युअनली कशी वागणूक असते आपल्या मराठी मस्त कलाकारांना? असते अगं, खूप छान असते. किंवा मी जिथे काम केलं तिकडे मी बघितलं ना की नेहमीच मराठी कलाकारांना खूप जास्ती हो, चांगली वागणूक दिली जाते. टॅलेंटची कदर कदर होते. होते. त्यांना हे माहिती असतं की हे फार सिन्सिअर ॲक्टर्स आहेत. आणि मराठी लोक ना म्हणजे आपण थोडेसे लो प्रोफाईल पण राहतो ना, सो तेही त्यांना अप्रिशिएट होतं की पण म्हणजे काही काही लोक असं म्हणतात ना, हां मराठी लोक कमी पैसे घेतात म्हणून हिंदीमध्ये त्यांना किंवा ते छोटं कॅरेक्टरही करतात बाबा, कारण करतात. हिंदी आहे. हां. कारण पण असं नसतं ग की छोटं कॅरेक्टर करतात हिंदी आहे म्हणून नाही का. मराठी फिल्ममध्ये पण छोटी छोटी कामं करतोच की आपण. मी आई 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 होतीये का काय पिक्चर होतं ते, मला आई मला व्हायचंय, आई व्हायचंय. मी हां. केलेत ना त्याच्यात 2 हो, सीन्स. हो. असं काही नाहीये. ते हिंदी आणि मराठी हा क्रायटेरिया नाहीये. आणि बाय द वे मला लोकांना हेही सांगायला आवडेल की मराठी ॲक्टर्सही दणकून पैसे घेतात. असं नाही होत की मराठी आहे म्हणून कमी पैसे मिळतात, अजिबात नाही. प्रॉपर पैसे घेतात प्रत्येक ॲक्टर आणि त्यांना प्रॉपर वागणूक मिळते जशी बाकीच्या ॲक्टर्सना मिळते. सो हां, आता बोलायला काय लोकांना काय वाटेल ते बोलतील. आता संतोषला खरं तर इतकं छान काम मिळालेलं, सो ते अप्रिशिएट करायचं सोडून त्याचा छोट्याशा एखाद्या इंटरव्ह्यूला, आता ती त्याची भावना आहे ना, ती त्याची भावना होती, जेन्युइन भावना होती. त्याला असं वाटलं की मला औरंगजेब नाही मला बघायचं, यु नो जे काय असेल ते, आय डोंट नो. पण आपल्याकडे ना चुकीच्या गोष्टी जास्ती लवकर स्प्रेड होतात बरोबर. आणि चांगली कामं ही पडद्याआडच राहतात किंवा त्याला काहीच अप्रिसिएशन मिळत नाही. दॅट इज सॅड. आणि या गोष्टींमुळे काय झालंय माहितीये, आता कित्येक सिनियर कलाकार इंटरव्ह्यू देत नाहीत. नाही देत. कारण म्हणजे भीती त्यांचं पण वाटते. स्वाभाविक आहे की एवढी वर्ष काम केलं, एवढी वर्ष नाव कमवलं आणि फक्त एका छोट्याशा इंटरव्ह्यूमुळे त्याच्यावर का आपण आणि बट्टा ट्रोलिंग लावायचा? म्हणजे काय अनदर लेवल Another ट्रोलिंग. level, another म्हणजे level. कित्येकदा असं होतं की एखादी गोष्ट आपण बघतो, आपल्याला वाटतं, माझं तर कित्येकदा असं होतं की मी खूप मेसेज टाईप करते आणि मी पुन्हा तो डिलीट करते की नको, आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दिस. मला नाही पडायचं या सगळ्यात. कारण ना मग ते हँडल नाही होत. आपण असं नाही होत की कमेंट्स वाचत नाही. वाचतेस तू? मी बऱ्यापैकी वाचते की शोवरती माझ्या शोजमध्ये काय कमेंट होतीये किंवा काय वाचत असते मी. पण मग मला असं वाटतं की मला ते पर्सनल अटॅक मला नको. आत्तापर्यंत चांगलं लाईफ गेलेलं आहे. ह्या गोष्टी नकोत. भीती वाटते. जी अतिशय वाईट गोष्ट आहे की एका स्वतंत्र देशात आपली स्वतंत्र मतं मांडायला पण Correct, आपल्याला correct. विचार करावा लागतो. अगदी खरंय. सॅड आहे. आणि फक्त म्हणजे आर्टिस्ट नाही अगं, आम्हीही कशा प्रकारचे हो. प्रश्न विचारतो त्याच्यावरही लोकांना प्रश्नचिन्ह असतं की अरे तुम्ही अभ्यास करून नाही बसले. हो. हेही होतं. म्हणजे आता काय बोलायचं हा खरं तर मोठा मुद्दाच झालाय. झालाय. Genuinely. हो, आपणच त्याच्यावरती ओव्हरकम करायला लागेल आपल्यालाच हम्म, त्याच्यावरती. हम्म. आणि होईल माझ्या मते. आता ना जसं आपण कमेंट बद्दल बोललो, मेंटल हेल्थ बद्दल सुद्धा सगळेजण बोलायला लागलेत. डिप्रेशन, एन्झायटी किंवा पॉझिटिव्हिटी अशा बऱ्याच गोष्टींबद्दल सगळे बोलायला लागलेत. असं असतं ना की तुम्ही कलाकार रोज दर महिन्याला रोज म्हणीन मी एका वेगळ्या इमोशन्समध्ये जात असतात. ते कॅरेक्टर प्ले करताना कस लागतो यार मेंटल हेल्थचा. तू किती काळजीपूर्वक लक्ष देतेस तुझ्या मेंटल हेल्थकडे? आधी दिलंयस का आता जे चाललंय ते छान आहे असं जाणीवपूर्वक लक्ष नाही द्यायला जात? काय नेमकं तुझं? हां, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मेंटल हेल्थ ही तुझ्या आजूबाजूच्या माणसांवरती अवलंबून असते. तुझं घर किती सुखी आहे, घर किती शांत आहे, घराची काय कंडिशन आहे, ह्याच्यावरतीच तुझी मेंटल हेल्थ असते. समोरचा माणूस तुला कधीही दुखवू शकत नाही. आपलीच माणसं जर असतील तर ती आपल्याला त्रास देऊ शकतात आणि त्याचाच त्रास आपल्याला होऊ शकतो. आता पूर्वी असं होतं की आई बाबांचं आपल्याला किती टेन्शन असायचं. मग काय आपण काय डिप्रेशनमध्ये गेलो का? मी तर पळून जाऊन लग्न केलंय. मग असं नाहीये ग. आता ना त्याचा फुकटचा बाऊ केला जातो. मला तर असं वाटतं की 2 फटके घातल्याशिवाय मुलांना नाही कळत ना, मग ते 2 फटके घातलेच पाहिजेत. त्याला काय कराल? त्याची मेंटल हेल्थ कसली? 4 वर्षाच्या मुलाची कुठली मेंटल हेल्थ? बरोबर. म्हणजे मला तरी असं वाटतं की
ज्या गोष्टी परंपरागत चालत आलेल्या आहेत त्या आपण तशाच्या तशा चालू ठेवल्या तर आपल्याला मेंटल काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे घरी आल्यानंतर, शाळेतनं घरी आल्यानंतर जसं आपण आपल्या आईला, आजीला, ह्याच्यासाठी आई आणि आजी घरी पण असायला लागतात, हे पण खरं आहे. बरोबर. लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पण, जे काय असेल ते. पण आल्यावरती माझं हिच्याशी भांडण झालं, मी हिच्याशी नाही बोलले, मला आज टीचरनी मारलं, मला हे केलं, बाईंनी मला त्रास दिला, मला येताना त्या मुलाने त्रास दिला, हे आपण घरी सांगायचो ना. मग त्याच्यावरचं सोल्युशन निघतं. आता असं आहे की नाही, मी एक तर सेल्फ सेंटर्ड इतकं झालेलं आहे. मी 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 माझे पैसे, माझं स्टेटस, माझी कार, मी आज जर त्या सोशल मीडियावरती हे नाही टाकलं तर काय, रीच. म्हणजे मला कळतच नाही की मी नवीन गाडी घेतली तर ती मी सोशल मीडियावरती का टाकायची आहे की आय बॉट दिस कार. कशासाठी? मी एखादं काम करतेय तर ते मी सोशल मीडियावरती टाकायला पाहिजे, असं हे माझं मत आहे. खरंय. ह्याच्यावरती पण मी ट्रोल होईल, आय डोंट नो. पण माझं हे मत आहे की तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी अशा असतात की ज्या फक्त तुमच्या असतात, तुमच्या परिवाराच्या असतात, त्या तुम्ही एवढ्या सोशल करून टाकता आणि मग नंतर तुमच्या स्वातंत्र्यावरती गदा आल्यावरती मग तुम्ही बोलता की तुम्हाला हा कोणी राईट दिला, तुम्ही असं कसं. मी जर आता सोशल मीडियावरती मी जर डान्स करत असेन तर मग मला येणाऱ्या कमेंट्स मला ऍक्सेप्ट करायला लागतील. सो त्यामुळे मला असं वाटतं की हे आपल्यावरतीच आहे की आपण आपली प्रायव्हसी कशी जपायची. खरंय यार, दॅट्स द ओन्ली थिंग. खरंय.